नमस्कार मित्रांनो, मी दीपक वडवी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती याचे प्रोसिडिंग लेखन व इत्युक्त लेखन कसे करावे या संदर्भात या व्हिडिओत आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. माहे जुलै 2026 करता सभा क्रमांक 2 साठी लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याआधी मित्रांनो, आपण जर या चॅनलला नवीन असाल, या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून जेही व्हिडिओ आपणास या चॅनलला टाकले जातील सर्वात आधी आपल्याला मिळतील. आणि आपणास जर या विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समितीची PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरनं आपण ही प्राप्त करू शकणार आहात. जर आपण वर्ड फाईल घेतली तर याच्यामध्ये हवा तो बदल करून शाळेचे नाव, सूचक, अनुमोदक, सभेस उपस्थित सदस्य हे सर्व काही टाकून आपण स्पायरल बाइंडिंग करून डिजिटल रजिस्टर देखील तयार करू शकतात. या ठिकाणी शाळा, केंद्र, तालुका, जिल्हा आपणास टाकून घ्यायचा आहे. ज्या दिवशी आपण ही सभा घेणार आहोत ती तारीख या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. मी डेमोसाठी ही तारीख टाकलेली आहे. ठराव किंवा ठरावाचा तपशील थोडक्यात या पद्धतीने लेखन करून घ्यायचं आहे. दिनांक 6 जुलै 2026 रोजी शाळा या ठिकाणी शाळेचं नाव टाकायचं आहे आणि जे विद्यार्थी सुरक्षा समितीचे अध्यक्ष आहे त्यांचं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. यांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समितीची सभा घेण्यात आली. सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते. या पद्धतीने थोडक्यात प्रस्तावनेचे लेखन करून घ्यायचं आहे. सभेचा पहिला विषय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे. दुसरी सभा आणि पहिला विषय आहे सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आलेले आहे. पुढचा विषय आहे विषय क्रमांक 2 बालकांची 100% उपस्थिती सातत्याने राहील याबाबत चर्चा. फार महत्त्वाचा असा हा विषय आहे 2 नंबरचा. विद्यार्थ्यांची 100% उपस्थिती सातत्याने राहण्यासाठी विविध उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. नियमित शाळेत उपस्थित राहण्याचे महत्त्व विद्यार्थी व पालकांना समजावून सांगण्याचे ठरवण्यात आले. अनुपस्थित विद्यार्थ्यांच्या पालकांशी त्वरित संपर्क साधून अनुपस्थितीची कारणे जाणून घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. दीर्घकाळ अनुपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरी भेट देऊन त्यांना पुन्हा शाळेत आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे निश्चित करण्यात आले. विद्यार्थ्यांना सुरक्षित, आनंददायी व प्रेरणादायी शालेय वातावरण उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आलेला आहे. गुणवत्तापूर्ण अध्यापन, विविध उपक्रम व खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची शाळेप्रती आवड वाढवण्याचे ठरले. शाळेतील मूलभूत सुविधा, स्वच्छता व विद्यार्थ्यांची नियमित पाहणी करण्याचे निश्चित करण्यात आले. पालक शिक्षक संवाद अधिक प्रभावी करण्याबाबत चर्चा झाली. प्रत्येक वर्गाची उपस्थिती नियमितपणे तपासून त्यांचा आढावा घेण्याचे ठरवण्यात आले. विद्यार्थ्यांना वेळेवर शाळेत येण्यासाठी प्रोत्साहन करण्याचे आवाहन करण्यात आले. नियमित उपस्थित विद्यार्थ्यांचा वेळोवेळी गौरव करण्याचा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे. समिती सदस्यांनी 100% उपस्थितीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी समन्वयाने कार्य करण्याचे मान्य केले. सर्व उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी नियमित उपस्थिती अत्यंत आवश्यक असल्याचे मत देखील व्यक्त केलेले आहे व हा ठराव सर्वानुमते या ठिकाणी मंजूर देखील झालेला आहे. या ठिकाणी सूचक, अनुमोदक आपल्याला टाकून घ्यावायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 3 शाळा परिसराची सुरक्षा तपासणी. शाळा परिसराची सविस्तर सुरक्षा तपासणी करण्यात आली. शाळेचे मुख्य प्रवेशद्वार, कुंपण, वर्गखोल्या, व्हरांडे व खेळाचे मैदान याची पाहणी करण्यात आली. शाळेतील CCTV यंत्रणा, विद्युत उपकरणे व पंख्यांची कार्यस्थिती तपासण्यात आली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकणाऱ्या बाबींची नोंद घेण्यात आली. शाळेच्या परिसरात स्वच्छता व सुरक्षित वातावरण राखण्याबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या. पावसाळ्यामुळे घसरण्याचे जे ठिकाणे आहेत किंवा पाण्याचा साठा व इतर संभाव्य धोके दूर करण्याचे ठरवण्यात आले. अग्निसुरक्षा साधने व प्रथमोपचार पेटीची उपलब्धता तपासण्यात आली. शाळेतील सर्व प्रवेशमार्ग सुरक्षित व अडथळामुक्त ठेवण्याबाबत सूचना देण्यात आल्या. विद्यार्थ्यांना सुरक्षिततेचे नियम पाळण्याबाबत मार्गदर्शन करण्याचा निर्णय घेण्यात आला. आवश्यक त्या ठिकाणी तातडीच्या दुरुस्तीची कामे करण्याची शिफारस करण्यात आलेली आहे. शाळेतील सर्व भौतिक सुविधा नियमितपणे तपासण्याचे समितीने निश्चित केले. सुरक्षित, स्वच्छ व विद्यार्थी हिताचे शालेय वातावरण कायम राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन देखील करण्यात आलेले आहे. उपस्थित सदस्यांनी सुरक्षा तपासणीबाबत समाधान व्यक्त केले व हा ठराव सर्वानुमते या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक, अनुमोदक आपल्याला टाकून घ्यावायचा आहे. पुढील विषय आहे विषय क्रमांक 4 आपत्कालीन संपर्क
क्रमांकाची माहिती देणे फार महत्त्वाचा असा हा विषय आहे. आजच्या बैठकीत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आपत्कालीन संपर्क क्रमांकाची माहिती देण्यात आली. आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत मिळण्यासाठी आवश्यक संपर्क क्रमांकाची शाळेच्या सूचना फलकावर प्रदर्शित करण्याचे ठरवण्यात आले. पोलीस, रुग्णवाहिका, अग्निशामक दल, आरोग्य केंद्र तसेच बाल मदत हेल्पलाईन यांचे संपर्क क्रमांक सर्वांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रत्येक शिक्षकाने हे क्रमांक आपल्या नोंदवहीत ठेवावेत असे सुचवण्यात आले. विद्यार्थ्यांनाही गरज पडल्यास कोणत्या क्रमांकावर संपर्क साधावा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. आपत्कालीन प्रसंगी घाबरून न जाता शांतपणे आणि जबाबदारीने वागण्याचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले. शाळेतील प्रथमोपचार पेटी व आवश्यक वैद्यकीय सुविधांची माहिती देण्यात आली. आपत्ती व्यवस्थापन आराखड्याचा आढावा घेण्यात आला. शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांनी आपत्कालीन परिस्थितीत समन्वयाने कार्य करण्याचे निश्चित करण्यात आले. वेळोवेळी आपत्कालीन परिस्थितीचा सराव मॉक ड्रिल आयोजित करण्याचे ठरवण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा पुनरुच्चार करण्यात आला. सर्व सदस्यांनी या उपक्रमास पूर्ण सहकार्य करण्याची तयारी दर्शवली. आवश्यक त्या सूचना नोंदवहीत नोंदवण्यात देखील आलेल्या आहे व हा ठराव देखील सर्वानुमते या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यावायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 5. विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षा जागरूकता निर्माण करणे फार महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षा जागरूकता निर्माण करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या महिन्यात सुरक्षा जनजागृती कार्यक्रमाचे नियोजन करण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला. विद्यार्थ्यांना शाळेतील सुरक्षा नियम, आपत्कालीन परिस्थितीत घ्यावयाची काळजी तसेच सुरक्षित वर्तन याबाबत मार्गदर्शन करण्याचे ठरवण्यात आले. रस्ता सुरक्षा, अग्निसुरक्षा, विद्युत सुरक्षितता आणि पावसाळ्यातील खबरदारी या विषयांवर प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले. सुरक्षा विषयक प्रात्यक्षिके, मॉक ड्रिल, घोषवाक्य लेखन व चित्रकला स्पर्धा घेण्याचे नियोजन करण्यात आले. वर्गनिहाय सुरक्षा शपथ देऊन विद्यार्थ्यांमध्ये जबाबदारीची भावना निर्माण करण्याचे ठरले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनातील सुरक्षा नियमांचे पालन करण्यासाठी प्रेरित करावे असे सुचवण्यात आले. पालकांनीही विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत आवश्यक त्या सूचना देण्याचे निश्चित करण्यात आले. शाळेतील सर्व सुरक्षा साधनांची नियमित तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. सुरक्षा, स्वच्छ व विद्यार्थी हिताचे वातावरण निर्माण करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन देखील यावेळी करण्यात आलेले आहे. समिती सदस्यांनी या उपक्रमाचे नियोजित मूल्यमापन करण्याचे मान्य केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा पुनरुच्चार करण्यात आला व तसा ठराव हा सर्वानुमते या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यावायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 6. ऐन वेळेस उपस्थित होणारे विषय. ऐन वेळेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले. अशा पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्या सहमतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आलेले आहे. या ठिकाणी सभेस उपस्थित सदस्य यांचे अनुक्रमांक, सदस्यांचे नाव, पदनाम आणि स्वाक्षरी करून आपल्याला हे दप्तरी ठेवता येणार आहे. आपणास जर याची PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरून आपण ही प्राप्त करू शकतात. धन्यवाद.